प्रभाग क्रमांक 5 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अमित आगलावे व शोभाताई घायतडकर व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांच्या प्रचारार्थ अन्नपूर्णा नगर येथे जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे यांच्या कॉर्नर सभेप्रसंगी काका कोयटे, कृष्णा आढाव, सुनील गंगुले, प्रकाश दुशिंग, संदीप कोयटे, अमित कोरके, गणेश थोरात, दिलीप पोटे यांच्यासह अन्नपूर्णा नगरमधील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. क्रमांक 5 दत्त मंदिर या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीच्या आता मतदानासाठी अवघे 3 दिवस 4 दिवस उरलेले आहेत आणि ही निवडणूक जी आहे ही खरं तर 9 वर्षानंतर होत आहे. या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये 2016ला जेव्हा आम्ही याच ठिकाणी सभा घेतली, दुर्दैवाने आमच्या उमेदवारांना इथं यश नाही आलं. परंतु तुम्हाला खेदाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती पहिले होती तीच परिस्थिती आजही या वॉर्डाची आहे. कुठल्याही प्रकारचा विकास या वॉर्डात झाला नाही आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला जी निवडणूक होणार आहे, आपल्याला मतदान करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा विकास या प्रभागात झाला नाही आणि म्हणून येत्या 2 तारखेला घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून या प्रभागातील दोन्ही उमेदवार आणि काकासाहेब कोयटे नगराध्यक्षाचे उमेदवार यांना मतदान करून आपल्याला परिवर्तन या घडवायचं आहे. ही गर्दी सांगून जाते आहे तर नक्की 2 तारखेला या प्रभागातून एक परिवर्तनाची लाट घडणार आहे आणि इथून दोन्ही उमेदवार आणि काकासाहेब हे तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाचे उमेदवार या प्रभागातून निवडून जाणार आहे अशी आपल्या सर्वांकडून मी आशा व्यक्त करतो. आताच आमचे मित्र कृष्णा जाधव यांनी तुम्हाला सांगितलंय का गेल्या मागच्या 9 वर्षापूर्वी या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना यश आलं नव्हतं आणि आज तीच परिस्थिती आहे या वार्डाची. आपण 9 वर्षाचा कालखंड लोटला तरी जैसे ते आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी परिवर्तन घडवायचंय. या अनुषंगाने आपण शोभाताई घायतडकर आणि अमित आगलावे यांना निवडून द्यायचं आहे आणि तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांना नगर परिषदेच्या मार्फत ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधेचा अभाव न होता या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे. कोपरगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाला हात घालून माननीय आमदार आशुतोषदादा काळे साहेब यांनी जे 20-20 दिवसाचं येणारं पाणी, महिना येणारं पाणी अवघ्या 4 दिवसावर आणून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहित आहे 1 दिवसाचं पाणी साठवायचं आणि 30 दिवसाचं पाणी कसं साठवायचं याच्यात खूप मोठा तफावत आहे. आशुतोषदादांनी सांगितलं होतं का कोपरगाव शहराचा जोपर्यंत मी पाणी प्रश्न सोडवणार म्हणजे सोडवणार आणि ते दादाने आपलं स्वतःचं जे विजन होतं ते 5 वर्षात पूर्ण केलेलं आहे. लवकरच आपल्याला 1 नंबर तळ्याचंही काम चालू होणार आहे आणि 4 नंबरचं पण चालू होणार आहे. आजच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या संपूर्ण जनतेसमोर गाई दिलेली आहे. म्हणून मी सगळ्याला परत एकदा विनंती करतो, या गेल्या 9 वर्षाच्या अभावापासून तुम्हाला जर दूर जायचं असेल तर आमचे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण निवडून द्यावे अशी मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. आणि या भागातील उमेदवार अमित आगलावे आणि शोभाताई घायतडकर येत्या 2 तारखेला आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीकरता मतदान करायचं आहे. यापूर्वी सुद्धा मी अन्नपूर्णा नगरमध्ये प्रचार सभेच्या निमित्ताने आलेलो होतो. एवढ्या मोठ्या संख्येनं गर्दी मला पहिल्यांदा बघायला मिळाली. म्हणजे घायतडकर ताई आणि अमित आगलावेच्या
हा? विजयाची गर्दी आहे. बाहेरून आणलेलं नाही, सगळे इथलेच आहे. हा? स्थायिक आहेत सगळे. हा? एवढी गर्दी जमली, मला आश्चर्य वाटलं. सगळे विखुरलेले बंगले. तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन. जेवणाची वेळ झालेली आहे, थोडीशी थंडी वाजते, तरी सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरुष फक्त आजूबाजूला बघायची भूमिका घेत आहेत. खुर्च्या कमी पडल्या. आजच्या त्या मोठ्या सभेला तुमचा लाडका भाऊ त्या ठिकाणी आला होता सभेला, अजितदादा पवार. त्या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याजवळ तुम्ही जर सभेला हजर असाल, सुरुवातीला 3,000 खुर्च्या टाकल्या, 4,000 टाकल्या, 5,000 टाकल्या, 6,000 टाकल्या, 7,000 टाकल्या. एकामागे एक खुर्च्यांचे टेम्पो आणावं लागत होते. शेवटी कोपरावरच्या खुर्च्या संपल्या. पण विरोधक किती नष्ट बुद्धीचे बघा. विरोधक किती नष्ट बुद्धीचे. प्रत्येक कामामध्ये खोडा कसे घालतात. कोपरावमध्ये खुर्च्या 13,000 आहेत. 5,000 खुर्च्या ताईचे निकाल बुक करून ठेवल्या, तर आपल्याला मिळू दिल्या नाही. स्वतःला तर लागच नव्हता, त्यांचा कार्यक्रम नव्हता, पण 5,000 खुर्च्या आपल्याला मिळू दिल्या नाही. त्याच्यामुळे शेकडो हजारो लोकांना त्या सभेला उभं राहावं लागलं. असे नतद्रष्ट विरोधक या ठिकाणी आलेले आहेत. पण मला दुर्दैव असं वाटतं, या भागात प्रगती कशी झाली नाही. शारदा नगरमध्ये तेच, अन्नपूर्णा नगरमध्ये तेच. याचं कारण ना, अंबिका नगरमध्ये तेच, कालिका नगरमध्ये तेच. मग इतका मागासलेला भाग हा आहे. याचं कारण काय ते तुम्ही समजून घ्या. त्याच्यामुळे आपल्याला यावेळेस आशुतोष दादांच्या विचाराचे दोन्ही उमेदवार निवडून द्यायचे आहे, तरच मला नगराध्यक्ष पदामध्ये बसण्यामध्ये समाधान वाटेल. नाहीतर मी अनेक ठराव करील, परंतु विरोधक त्या ठरावाला अडथळे आणण्यामध्ये वाकबगार आहेत. अडथळे आणणं त्यांना चांगलं जमतं. आमच्या 30 जणांच्या उमेदवारावर त्यांनी न्यायालयामध्ये हरकती घेतल्या होत्या. हुकम काही झाला नाही, परंतु करंटी वृत्तीच अशी आहे की कोणतंही काम चांगल्या पद्धतीने होऊ द्यायचं नाही. अजितदादांनी कोपरावरच्या अनेक रस्त्यांची कामं मंजूर करून आणली. एसजी विद्यालय रोड तुम्ही बघा, बँक रोड बघा, गुरुद्वारा रोड बघा, धरणा रोड बघा. या सगळ्या कामांची मंजुरी असताना सुद्धा विरोधकांनी त्याला न्यायालयातून स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. पण आमचं सुनील गांगुले असतील, कृष्णा आढाव असतील, यांच्यासारखे भक्कम सहकारी आशुतोष दादांना मिळालेले असल्यामुळे तो डाव त्यांनी हाणून पाडला. थोडा उशीर झाला, तर ते रस्ते सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत. त्या लोकांना बोलायला लाज वाटली पाहिजे की कोपराव धुळगाव आहे. अरे धुळगाव तुम्ही केलेलं आहे. आशुतोष दादांनी 75% धूळ कोपरावची कमी केलेली आहे. जी काही 20-25% राहिलेली आहे ती मला वाटतं माझ्याकरता ठेवलेली आहे. मग आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली जो काही निधी येणार आहे, त्या निधीच्या माध्यमातून या प्रभागाचा मोठ्या प्रमाणात विकास आपल्याला निश्चितपणे करायचा आहे. कॉर्नर सभा प्रभाग नंबर 5 या प्रभागावर खर तर खूप वेगळं प्रेम काळे कुटुंब करतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या महिला भगिनी इथं उपस्थित आला, त्याबद्दल पहिले तर आपले सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. नगरपालिकेचं इलेक्शन गेल्या 15-20 दिवसापासून आपण बघतोय. प्रत्येक जण आपल्यापर्यंत येतंय. मला फक्त आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे. अन्नपूर्णा नगर मधील, त्याचबरोबर कालिका नगर मधील, शारदा नगर, अंबिका नगर, या सर्व नगर जेवढे आहेत त्यामध्ये कुठेतरी साई शंभूराजे नगर हे कुठेतरी मागं पडलंय. या नगर मध्ये अक्षरशः अजूनही पिण्याचे पाईप नाहीये. अजूनही तिथे गटारी नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये. आणि ते प्रभाग 5 मधलाच एरिया आहे. आज आपण 21व्या दशकामध्ये राहतोय. आपण म्हणतो की बेसिक नीड्स आपल्या सगळ्यांचे पूर्ण झालेले आहेत. पण खूप वाईट वाटतं की कोपरगाव मध्ये असं पण एक भाग आहे जिथे लाईट नाहीये, गटार नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये. ते आपल्याला माहित नसेल तर माहिती करून घ्या. आणि मी एवढं सांगते की तुम्ही आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्या.
आम्ही हे करून दाखवू. खर तर या भागामध्ये काय माहिती कोणत्या प्रकारची दहशत आहे. मला एवढंच सगळ्यांना सांगायचंय की गेल्या 40 वर्षापासून तुम्ही काहीच करू शकले नाही, तर आता तरी आपण सर्वांनी डोळे उघडावे आणि या वेळेस या प्रभागातून आपले जे उमेदवार आहेत दोन्ही, या दोघांनाही, त्याचबरोबर काकाजी माझ्या अगोदर बोललेत, त्यांचे जे विजन आहे नगराध्यक्ष म्हणून, हे सगळे आपण काम कधी करू शकतो, फक्त हे तिघं आपण निवडून दिले तर. आणि आपण निवडून द्याल याची खात्री मला आहे.